आपल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये 1 लाख ही संख्या विधवा महिलांची आहे आणि मला असं वाटतंय की तुम्हाला एकटं वाटू नये, आम्ही तुमच्यासोबत सर्वजण आहोत, तुमच्या सुखदुःखात सहभागी आहोत. त्यामुळे जे प्रतीकदादांनी या ठिकाणी मला एक सूचना केली की ताई आपल्याला आधी सगळ्यात आधी आपल्या विधवाच्या माता भगिनी आहेत त्यांचा सन्मान इथं करायचा आहे, त्यांना फेटा बांधून त्यांना सन्मानित करायचंय. आपल्याला विनंती आहे की आपण पुढे येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. फेटा बांधून हा सन्मान आपला होतोय. माझ्या ज्या माता असतील त्यांना विनंती आहे विधवा माता भगिनी की आपण हा सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे यायचं. उपस्थित आपल्या सर्वांमध्ये ज्या असतील तुमचा सन्मान देखील अत्यंत महत्वाचा आहे. आज आपण हा जागतिक महिला दिन साजरा करतो आणि जागतिक महिला दिन साजरा करत असताना या ठिकाणी विद्यार्थ्यांनी खूप महत्वाचा विषय सांगितला की एखाद्या महिलेला पुढे जायचं असेल तर तिच्या पाठीशी एक हात हवा असतो आणि तो हात आपल्या पतीचा, आपल्या भावाचा, आपल्या वडिलांचा किंवा आपल्या घरातील त्या पुरुषाचा असतो. याचे एकच उदाहरण बघा. आज आपण सगळ्याजणी जमलोत, सगळ्याजणी कार्यक्रम करतोय, मात्र आपल्याला या ठिकाणी खरा सपोर्ट देत आहेत ते म्हणजे आपले सर्वांचे लाडके भाऊ प्रतीकदादा या ठिकाणी आपल्या सपोर्टला आहेत आणि त्यामुळे इतकं छान या कार्यक्रमाचं नियोजन जुळून आलेलं आहे. जर एखाद्या महिलेला सावित्री व्हायचं असेल तर तिच्या पाठीशी ज्योतिबा असलाच पाहिजे, तेव्हाच ती सावित्री होऊ शकते. त्यामुळे पुरुषांची जबाबदारी या ठिकाणी वाढते. जेव्हा आपल्या स्त्रीला, आपल्या मुलीला, आपल्या पत्नीला, आपल्या आईला एखादी गोष्ट करायची असेल तर अत्यंत निस्वार्थीपणे, निसंकोचपणे, कुठलीही शंका उपस्थित न करता तिच्या पाठीशी उभा राहून तिला या ठिकाणी सहकार्य करणं, तिला समजून घेणं फार महत्वाचं असतं आणि हीच कुठेतरी पद्धत आता पुढे पुढे रुळायला पाहिजे आणि त्या गोष्टी घडायला पाहिजेत असंच आपल्याला वाटतं. मी पुन्हा एकदा विनंती करेल, ज्या माझ्या विधवा माता भगिनी असतील, आजी असतील, कुणीही असेल, आपण सर्वजणांनी आपला सन्मान इथे स्वीकारायचा आहे. आपण फेटा बांधून त्यांचा सन्मान करतोय आणि